नमस्कार मंडळी, सगळ्यांका शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. तर मंडळी पुन्हा एकदा व्हिडिओ चालू केलं आहे दुसऱ्या दिवशी, तो सकाळचो. आणि तुमका दाखवतोय येऊन नितीन आणि ते तिचे मामा. तर त्यांचं घर दाखवतोय तुमका. ते बघा, ते मामा असं तुझे आणि ह्या त्यांचं घर नितीनच्या मामाचा. ह्या बघा असं पूर्ण. आणि ह्या साईड एक त्यांचा जुना घर आहे सर, नंतर दाखवतोय. आणि ती बघा, ती फोपणीचा लागली आहेत, एवढी दिसाची नाही असून. हे बघा फुला बघा किती मस्त वाटतात. घराच्या आजूबाजू कसं परिसर असलो काय खूप सुंदर वाटतं बघा. हे बघा काही केळीचे बागे, हे बघा तणशी कसे करून ठेवले नाहीत गवताचे. हे नंतर हे काय घालतास का हो, खांब्याक? हे म्हणजे भरतास की असे खांब्याक डाळतात बघा, मांगरात ठेवतास? हां हां हां. ह्याकडे काय टाकलेला हा? कुळीत पेरलेलो हा. तर म्हणजे बघा आणि कुळीत वगैरे टाकलेलो हा सगळं. एवढाचो ना परिसरच भारी वाटतं बघा. बघू कस खोपळे लावलास काय तुमचाच आहे ना सगळा? हां हां. हे बघा ह्यासाठी खोपळे लावले नाही तसे. म्हणजे मंडळी केला ना तर सगळा होता, फक्त करू बाया. पाणी आहे का इकडे सगळा? हां हां हां, चिखल करू. हां हां हां. तर मंडळी ही बघा वांगणी शेती नाही हो, वांगणी शेती केलेली आहे. कसलो होतो रो यो? चायना. हा. हे बघा आडे सगळं चिखल केलेलो आडे. आणि आता मग वाटतं 4-5 दिवसात काढूक झालो यो. हा. तर म्हणजे हे बघा तरवो बघा, उन्हाळी शेती वरती पण आहे की काय? हां. तर हो चायना तो म्हणजे भात आणल्यानी आणि त्यांनी रुजत घातल्यानी. आणि बघा तरवो बघा किती मस्त येलो. आणि ह्यासाठी सगळा लावणी करूची आहे त्यांना. कोपरे पूर्ण पाणी आहे बघा. म्हणजे खोला काय हा सगळा? 5 फूट हा. हां हां हां. म्हणजे ह्याचा शेड टाईप हा. हां 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 हां. तर पुढे बघूया. हां हां ती ना. त्याच्यात कोण फिरला का हो? हां 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 हां. तर यात फिरली आहेत मध्ये मध्ये ना. हां हां. हे बघा सगळं पाणी आहे, चिखल ना. कायम राहत आहे असाच आहे ना. हे बघा हे 2-3 कोपरे पेरले आहेत त्यांनी, 1 2 3 चायना भात. आणि यासाठी एक फोपडी वगैरे लावले आहेत, केळी वगैरे आहेत. हे बघा हे सर. तर म्हणजे आता इलो केळीच्या बागेत केळी आणि फोपळी. हे बघा असा वातावरण आपल्याकडे तर बहु गावाचं ना आमच्या कळसुलीत, ह्या घावनाळ्यातला. आणि वीर बघा. अरे वाफे येतात बघा पाण्यावरसून कसे मस्त. थंडी तर भरपूर हा. भरपूर पाणी भरपूर ना. हे बघा सगळे म्हणजे केळी माड आणि फोपळी. हडे काय घातला रे? वाली. हां कालच पाणी लावलेला वाटतं. हडे वरती पण होत वाटतं. हे बघा ह्या सगळ्यासाठी इकडे वाली वगैरे लावलेली आहेत. अरे रुजता काय काय. आणि भाजी नाही ही बघा, याच्यात वाली वगैरे लावलेले आहेत आणि भाजी पण टाकलेली आहे. भाजी दिसता बारीक बारीक. ही बघा बारीक बारीक भाजी दिसत आहे बघा, लाल भाजी मुळे. हां तर मंडई हे बघा हे मुळे वगैरे टाकलेले त्यांनी. अजून व्यवस्थित मुळे रुजाक नाही आहेत, म्हणजे रिगाक नाहीत मोठे, बारके अजून निघते येतात. आणि मका वाटतं मको काय यो, मको बघा मको.
हा बोंडाचं मको ना. आणि लाल भाजी पण टाकलेली आहे याच्यात. हे बघा लाल भाजी दाखवते तुमका. हे बघा लाल भाजी हल्ली घातली. हा हे बघा. तुमका पहिल्यापासूनच आवड का अशी? उडीद नाही हो सगळं. कधीपासून करतात ह्या तुम्ही? खूप वर्ष. अरे बघून बोला माझ्या आधी. खूप वर्ष म्हणजे लहानपणापासूनच आवड आहे तुमका ना. आणि पाण्या पिण्याची सोय असली काय होता ना सगळं. हो मेहनत करतो बरे. आभाळ कष्ट करून या सगळा केलेला आहे. म्हणजे जागेचा त्यांनी उपयोग केलेला असं सगळं ना. हे बघा यासाठी माड वगैरे सगळे. आमच्याकडे असला करू नको. केडलेलं आहे. केडली नाही. हो केडलेलं आहे आमच्या. आता पुढल्या महिन्यात बघितलं तर ह्या सगळा व्यवस्थित फुललेला असतो व्यवस्थित. होय ना. बघ ना. नाही तर केडली आताशी जास्त ह्या राखार चढली ना वाली बिली. हा का भारी वाटतं वरती ना वाली वगैरे. कोपरे भरले हो पूर्ण या. आता सगळा लहान लहान असल्यामुळे तेवढा ह्या नाही सुरुवात झाली. पाऊस उशीर. हा बरोबर. यासाठी कुळी द्या मंडळी. हे बघा हे क्रिकेट खेळतात संध्याकाळचं. आणि नितीन सांगता संध्याकाळची क्रिकेट खेळतो म्हणून. याचं पण गवताची उडी आहे बघा. आणि मामी जाता म्हाका वाटता ऊन घेऊक जाता सकाळचा कोवळा ऊन. हे बघा यासाठी सुपारी वगैरे सगळा. यो घराकडलो परिसर हा त्यांच्या पाठचो. हे बघा सुपारीची झाडा लावलेली आहेत. सुपारी बघायली हा. मंगला श्रीवर्धन आणि मंगला. हे बघा सुपारी बघा लागल्यात. आवड होई फक्त मंडळी आवड होई करण्याची नाही हो. सगळा शक्य होता. हे घराकडलो परिसर. आणि मगाशी आम्ही हडसून गेलो होतो त्यासाठी. तर आता मंडळी त्यांचं ना जुना घर ता तुमका दाखवतोय. हा हे बघा यासाठी हे बघा गाई आहेत. जर्सी आहेत. जर्सी सगळे नको जर्सी गाई आहेत. हे बघा 3. आणि त्यासाठी म्हस आहे त्यांची तडे. तांदूळ ठेवले नाही त्या दिवशी गिरणीक लावून आणले नाही. ते तांदूळ असतात. हे बघा असं हे बघा तांदूळ गावठी तांदूळ. हे कसले तो? रत्नागिरी 8 दाखवा बघू. असे हेनाच घ्या. हे बघा सगळे रत्नागिरी 8. ते पण ते सुवर्ण. हे बघा हे मंडळी सुवर्णाचे तांदूळ आहेत. बघा कोंबडी फिरली आहेत. हे बघा सुवर्णाचे तांदूळ आहेत. हे मस्त झाले तो भारी. हे बघा सुवर्ण. आणि हे घेऊन दाखवा आधी. हे बघा हे रत्नागिरी 8 आहे बघा. हे रत्नागिरी 8. आणि ही कमान बघा कशी केल्याने या खालच्या घरात जाऊ. हे बघा या जुना घरा त्यांचा. अशी घरा मंडळी आता बघू कमी गावतात. हे बघा मातीचे भिंती कलर वगैरे बघा जुन्या पद्धतीत. म्हणजे जे जॉन्सनचे पहिले खोके गावाचे बॉक्स आणि जो आपण पेजेत ना किंवा कलर मारायचो एकटे करून तसं कलर वगैरे. हे बघा लांबच्या लांब पडिवे वगैरे. हे बघा हे सायटिक दरवाजा बघा जुन्या पद्धतीत. अशा आता बघूक मिळत नाही हो कधी. किती वर्ष झाली? आजोबा पंजोबा तेव्हा. अरे बापरे भरपूर वर्ष झाली म्हणा. बघा यासाठी चित्र वगैरे काढलेला. आणि पताका वगैरे. आणि हे गणपतीचं रूम. हे गणपतीचं रूम आहे सर. हो गणपती म्हणजे किती सार्वजनिक गणपती होय? किती घरांचं होय? एकच. मग आता 2 बिराड म्हणजे एका घराची आता किती बाजूबाजू बांधले? आता बाजूबाजू हा बरोबर. पण 2 घरांचा होय गणपती असता. तर हैसर यांचं सार्वजनिक गणपती असता. देवपूजा हैसर केली जाता. तर ह्यासाठी किचन आहे ना.
हा बघा चूल वगैरे आहे बघा सर. आणि सगळे मातीचे भिंती होत्या यासाठी, सगळे मातीचे भिंती. कपाटा वगैरे बघा जुन्या पद्धतीत जुन्या पद्धतीत कपाटा होती म्हणजे भिंतीत आतमध्ये दरवाजांचे. हे बघा हे म्हणजे कडी वगैरे घालूची ना जुनी पद्धती. आता कडी नवीन नवीन झाले बाजारात, पण हे बघा अशी लावली अशी लागतं. आडो आडो म्हणतात ते का जुन्या पद्धती आडो नाही हो. आणि हडे प्रत्येकाचे रूम वगैरे आहेत. आणि सर ऑइल पेंट कलर काढले आणि भिंती गिलावं करून. आणि ह्यासाठी पाटल्यादार वगैरे आहेत हडे सगळा. तेव्हाचाच लाकूड सामान वगैरे आहे ना हो. हा सगळा जुना तेव्हाचा पंजोबा लागतो. त्याच्यावर काय बदल वगैरे केलास काय? थोडासा काहीतरी हो जातात ना शेवटी रिप बीप काय काय नळे असत वर ना हा हा जुन्यातलो ना. असा कधी भूक मिळत नाही हो एवढा ना. नवीन नवीन आता झाला मार्बल झाले, खाली लादी झाली, हा झाला जमीन वगैरे भूक मिळत नाही. जुन्यातलो दरवाजा पूर्ण आहे बघा. आणि अजून अजून तसंच सागवानचे ना. हा अजून म्हणजे सागवानी लाकूड. पण आता नवीन दरवाजा आणला की काय ते वर्ष 2 वर्षात भंगतात. पण ह्या लाकडात काय होत नाही तसं ना. 2 पिढी झाले का मग अजून तसाच. ही जमीन वगैरे बघा सारवलेला सगळा. आणि आता ह्या असला मिळत नाही, लादी वगैरे घातली जातात. तर म्हणजे ह्या घर तुम्ही बघलास असा घर सध्याच्या काळात बघू काही मिळत नाही. पण नितीनच्या मामाचं घर या जुना घर खराच बघण्यासारख्या. तर मंडळी चला आता कामाक जाऊ बाहेर पडतो आम्ही. कामाक जाऊ काय आणि आज काम बऱ्यापैकी संपवचा. थोडाफार रवताला आता नितीन करतलो नंतर येऊन. ग्रिल वगैरे रवतले बारीक सारीक सगळा. तर नितीन नंतर येऊन करतो. आम्ही संध्याकाळी 5-6 वाजता काम संपवतलो आणि घराक जातलो. तर चला आता जाऊया त्या पेंटिंग ज्या ठिकाणी करतो थैसर जाऊया मंडळी. तर हैसरी बघा ही अशी फुला रंगवल्या ना अमोलने. आणि कसलो कलर आहे रे ॲपॅक्समध्ये आहे ना अमोल पेंटर आमचो. तर फुला रंगवता. नितीन काय करता अडे काय मापा काढता. आणि हर्षद त्याच्याबरोबर असिस्टंट काहीतरी आयडिया चालली आहे यांची हां रोलरची. तर म्हणजे तुमका आतमध्ये दाखवतोय ॲब्रोटेप लावून घेतलो भिंतीक पूर्ण. ही बघा ॲब्रोटेप लावून घेतलं. आणि ह्याच्यावर आता तो आबोली कलर हा दाखवते तुमका. जो बघा आबोली कलर हा. हे पूर्ण मास्किन टेपला ॲब्रोटेप किंवा मास्किन टेप म्हणतात का. हे बघा ही पूर्ण लावून घेतलं भिंती. कॅमेऱ्यात दिसत काय नाही माहिती नाही, पण अशी लावून घेतलं. आणि पूर्ण कलर करूचो आहे का ह्यो. आणि त्या आतमधलो जो रूम हा तो बेडरूम त्या भिंतीक पण सेम करूचा. म्हणजे तडे काय करूचा नाही, ॲब्रोटेप वगैरे लावची नाही, डायरेक्ट कलर मारूचा. आणि हैसर हे ॲब्रोटेप लावून कलर करूचा. तर दाखवते तुमका मारून झाल्यानंतर कसा दिसता. जाड ठेवलो जाड म्हणजे ॲब्रोटेप असता त्याच्यात आतमध्ये उतरातो नाही. आणि ही पूर्ण मारून घेतलं एक कोट. आणि सुकल्यानंतर परत दुसरं कोट मारतो आमच्या. आणि त्याच्यानंतर मग ॲब्रोटेप काढली आहे. त्याला पूर्ण झाल्यानंतर दाखवूया तुमचा. आणि हे ग्रिल वगैरे अजून मारूचे आहेत, व्हाईट वगैरे करूचा. आता नंतर नितीन येऊन करतलो. पण ह्या पूर्ण झालेला सगळा. आणि हे बघा कसा दिसता आता नक्की कमेंट करून सांगा. रेड कलर मारता आहे सगळे बघा. आणि थैसं जरा बोलतात काय काय नितीन असत सगळे नितीन आई वगैरे ती. तर हे बघा ह्या पूर्ण सगळा झालेला जसा मालका व्हाया तसा करून दिलेला. आणि आतमध्ये तो बघा मोर पिसी कलर मारलेला. एक भिंत मोर पिसी कलर हा. ही ग्रिल रंगवले फक्त आता व्हाईट कलर एका लावलो काय झाला. तर मंडळी आज संपाचं तर नाही काम, पण आता आम्ही घरात जातलो कारण खूप 1-1.5 तासाचा प्रवास हा. तर घरात जातलो. पुन्हा भेटाय पुढच्या व्हिडिओत. अजून काय फिनिशिंगचं काम करता साफसफाई झाली रे. संपतली हां शेवटचा शेवटचा
हा सगळेच जातं हो. ही ॲब्रोटेप करून डिझाईन केलेली आहे सर. तरी ती मनाची केलेली आहे, काय बघूक नाही. आणि आतमध्ये हे सेम तसंच कलर मारलेला अबोली कलर. एक भिंत ही इकडचा पूर्ण झाला. आणि हडेच्या साईड एक हे मोरपिसी कलर हा पूर्ण एक भिंत आहे बघा. पल कलर हा अशेबल कलर आहे पूर्ण. चारी साईडला अशेबल कलर. तर म्हणजे आजच्या दिवसाचं काम पूर्ण झाला, संपवलं आजच्या दिवसाचं काम. साफसफाई वगैरे थोडी आहे ती नितीन नंतर येतो 2 दिवसांनी, तो पूर्ण करतो. मी आता येऊच नाही कारण आमचं काम दुसऱ्या ठिकाणी चालू करूचा. तर म्हणजे आम्ही केलेला काम या तुमका कसा वाटला, इकडचो घावनळे गावचो परिसर कसं वाटलो, मामाचो गाव नितीनच्या कसं वाटलो, आजूबाजूचो परिसर कसं वाटलो या नक्की कमेंट करून सांगा मंडळी. तर मंडळी ह्यो व्हिडिओ मी आज थांबवते. तुमका आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे व्हिडिओ. आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू इसरा नको मंडळी. तर मंडळी व्हिडिओ मी हेच थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या गंगारामचा तुमका सगळ्यांका राम राम मंडळी. आणि हे नितीन पण राम राम करताय बघा. धन्यवाद. जर कामं असतील तर एका नक्की कॉल करा. चला टाटा बाय बाय मंडळी.